महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा. स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक परिषदेत महाराष्ट्राने गुंतवणुकीचा विक्रम प्रस्थापित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पहिल्याच दिवशी विविध जागतिक आणि भारतीय कंपन्यांसोबत तब्बल 14.5 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार केलेले आहेत. या माध्यमातून महाराष्ट्रात साधारण 15 लाख नवीन रोजगार निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. असुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाने म्हणजेच MIMने मुंबई महानगरपालिकेसह महाराष्ट्रातील सर्व 29 महापालिकांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. ओवैसींच्या पक्षाने राज्यभरात एकूण 126 नगरसेवक जिंकून आणले आहेत. निवडणूक निकालानंतर MIMचे नेते आणि कार्यकर्ते जल्लोष साजरा करताना दिसत आहेत. याच दरम्यान पक्षाच्या सर्वात तरुण नगरसेवक सहार युनुस शेख यांनी केलेलं एक विधान सध्या चांगलंच चर्चेत आहे. आपल्याला 5 वर्षांनी पुन्हा होणाऱ्या निवडणुकीत यापेक्षाही मोठे यश मिळवायचे आहे. त्यांना चोख प्रत्युत्तर द्यायचं आहे. मुंब्रा हिरव्या रंगाने असा व्यापून टाकायचा की लोकांना इथून पिटाळून लावायचे आहे. 5 वर्षांनी मुंब्र्यातील प्रत्येक विजयी उमेदवार हा MIMचाच असेल असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. राष्ट्रीय हरित लवादाने नाशिक महापालिकेला पुन्हा एकदा दणका दिलाय. तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीला 20 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणतेही झाड तोडू नये असे हरित लवादचे स्पष्ट निर्देश आहेत. पुढील सुनावणीपर्यंत वृक्षतोडीवर तात्पुरती बंदी कायम ठेवण्यात आली आहे. वीरा भाईंदर शहरात झालेल्या मराठी अमराठी वादाचा फायदा ठाकरे गटाला व मनसेला झाला असे मत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले आहे. ठाकरे गटाने केलेल्या मतविभागणीमुळे शिवसेनेला तब्बल 24 जागांवर पराभवाचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर सरनाईक यांनी हे मत व्यक्त केले आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या सुरक्षेसाठी असलेल्या वाहनाचा मुंबईत अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. जुहू येथील थिंक जिम जवळ हा अपघात झाला असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सोमवारी रात्री जुहू परिसरात घडलेल्या भीषण रस्ते अपघाताने एकच खळबळ उडाली आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांच्या ताफ्याच्या मागे असलेल्या भरधाव मर्सिडीज कारने घडवलेल्या अपघातात एका ऑटो रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला असून चालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मालेगाव महापालिकेत आमचा पाठिंबा मागितल्याचा दावा केलाय. या दाव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. अशातच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात नवे समीकरण तयार होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भोजपुरी अभिनेता तथा भाजप खासदार मनोज तिवारी यांच्या घरात चोरी झाल्याची घटना घडली असून अंबोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या कोकिलाबेन परिसरातील घरातून 6 लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. मनोज तिवारी यांच्या घरात काम करणाऱ्या नोकरानेच ही चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी सुरेंद्र शर्मा यास अटक केली आहे. विशेष म्हणजे या कामगाराला 2 वर्षांपूर्वी मनोज तिवारी यांनी कामावरून काढले होते. मनोज तिवारी यांनी 2 वर्षांपूर्वी सुरेंद्र शर्मा यास कामावरून काढून टाकले असतानाही तो त्यांच्या घरी येत जात होता. त्याच दरम्यान त्याने मनोज तिवारी यांच्या घराची डुप्लिकेट चावी बनवून घरातील 6 लाख रुपये लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. 45 वर्षीय नितीन नवीन यांची सोमवारी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोधी निवड झाली आहे. या पदावर विराजमान होणारे ते आतापर्यंतचे सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत. भाजप आता नवे आणि अद्याप फारसा प्रभाव नसलेल्या राज्यांमध्ये आपला विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील असताना नवीन यांची निवड महत्त्वाची मानली जाते. धुळे महापालिकामध्ये MIM पक्षानं 10 जागा जिंकल्या आहेत आणि पालिकेतील विरोधी पक्षनेतेपद MIMला मिळण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत MIMला फक्त 4 जागा मिळाल्या होत्या. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाची सुनावणी उद्या सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. राज्यात नुकत्याच नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणुका लढवल्या, तर उद्धव ठाकरेंनी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मशाल चिन्हावर निवडणुका लढवल्या. मात्र आता पुढील निवडणुकीच्या आधी पक्ष आणि चिन्हाबाबत निकाल लागणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिकेच्या निवडणुकांनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या. या निवडणुकांच्या तोंडावर आता ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का मिळाला आहे. वेंगुर्ला तालुक्यात ठाकरे गटाचे वेंगुर्ला तालुका प्रमुख यशवंत परब यांच्यासह सुमारे 300 पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. युवा सेनेचे तालुका प्रमुख पंकज शिरसाट, माजी जिल्हा परिषद सदस्य योगिता परब, माजी शहर प्रमुख अजित राऊळ, माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ यांच्यासहित अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. सावंतवाडी वेंगुर्ला मतदारसंघाचे आमदार दीपक केसकर व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला आहे. या प्रवेशामुळे ठाकरे गटाला वेंगुर्ल्यामध्ये मोठा धक्का बसला आहे.
नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या नाराजीचा थेट उद्रेक त्यांनी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गार स्टोरे यांना लिहिलेल्या एका खरमरीत पत्रातून केला आहे. मला नोबेल पुरस्कार दिलेला नाही, त्यामुळे आता माझ्याकडून शांततेची अपेक्षा करू नका, असे थेट आणि वादग्रस्त विधान ट्रम्प यांनी या पत्रात केल्याची माहिती समोर आली आहे. नोबेल शांतता पुरस्काराची निवड प्रक्रिया नॉर्वेतील नोबेल समितीमार्फत केली जाते. जरी ही समिती औपचारिकरित्या स्वतंत्र असली तरी नॉर्वे सरकारची भूमिका अप्रत्यक्षपणे महत्त्वाची मानली जाते. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी थेट नॉर्वेच्या पंतप्रधानांनाच लक्ष्य करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नवनियुक्त नगरसेवकांना 10 दिवसात 10 कोटींचा विकास निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. नगरसेवकांशी संवाद साधताना त्यांनी नगरसेवकांना हा शब्द दिलाय. कल्याण डोंबिवली महापालिकेत निवडून आलेले उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 नगरसेवक अजूनही नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे. पक्षाच्या नेत्यांनीही याची कबुली दिली आहे. जिल्हा प्रमुख शरद पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण देत दोघांवर कारवाईचेही संकेत दिले आहेत. भारताची दिग्गज बॅडमिंटनपटू आणि ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवाल हिने अखेर स्पर्धात्मक बॅडमिंटनमधून आपल्या निवृत्तीची अधिकृत घोषणा केली आहे. गेल्या अनेक काळापासून गुडघ्याच्या गंभीर दुखापतीमुळे खेळाडूने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. सायना नेहवालच्या या निर्णयामुळे भारतीय बॅडमिंटनमधील एका सुवर्ण युगाचा अंत झाला आहे.